मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला वर्सोवा विधानसभामधील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। तसेच कॅप्टन राकेश कोहेलो यांनी लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन अर्ज यशस्वीरीतीने महिलांना भरून दिले व महिलांना रक्षाबंधन भेट म्हणून पैसे जमा झाले। त्यानिमित्त सोमवारी जोगेश्वरी पश्चिममध्ये कॅप्टन राकेश कोहेलो यांना राखी बांधण्यासाठी महिला भगिनींनी मोठी गर्दी केली होती। किशोर धुरे, कोकण लाईव्ह ब्रेकिंग, मुंबई। काम करें हर किसी के लिए, हर समाज के लिए। उन्हें ये नहीं सोचे कि वो अलग समाज से है और ये अलग समाज से है। इसके लिए हमको उनसे दिल का रिश्ता है। वो दिल के रिश्ते से ज़रूरी नहीं है कि हर रिश्ता खून का ही होना ज़रूरी है। ये दिल का रिश्ता है और हम उनको दिल से ये रिश्ता निभाने आए। हमको किसी ने फोर्स नहीं किया, कुछ नहीं किया। आज मौका था, इस वजह से हम भी ये मौके का फ़ायदा उठाने आए हैं कि चलो इस हिसाब से हम उनको राखी बांध दें, क्योंकि ये बहुत ज़रूरी है। उन्हें कभी ये नहीं सोचे कि किसी के लिए कि कोई छोटा, कोई बड़ा, कोई अच्छा, कोई बुरा, हर किसी के लिए उन्हें काम करे हैं और हमारे लिए तो बहुत ज़्यादा ही करे हैं। इसके लिए हमने सोचा कि क्यों ना ये मौके का फ़ायदा उठाया जाए। आपने भी कहा कि इस मौके का फायदा उठाएंगे। जी, आने वाला चुनाव भी महाराष्ट्र विधानसभा चुनाव में वर्सोवा विधानसभा में राकेश जी के नाम की चर्चा हो रही है। चुनाव लड़ने के बारे में क्या बताएं? हाँ, तो उनको टिकट मिलना चाहिए, ना मिलने की वजह ही नहीं है, क्योंकि उन्होंने हर किसी के लिए काम किया है। मैंने आपको पहले ही बताया था कि उन्होंने हर किसी के लिए बगैर ओहदे के उन्होंने काम किया है। तो अभी अगर वो उनको ओहदा मिलेगा तो ज़रूर हर किसी के लिए करेंगे और कर ही रहे हैं। ओहदा नहीं होने के बावजूद वो कर रहे हैं। तो इसका मतलब है कि उनको टिकट ना मिलने की वजह ही नहीं है, मिलना चाहिए उनको। रुपाली जी, काय सांगणार रक्षाबंधनच्या निमित्तानं तुम्ही सुद्धा आला तर भारतात मोठ्या प्रमाणात महिला आहेत, तर काय सांगणार आहे? सर्वप्रथम मी राकेश सरांचे खूप आभार मानेन की त्यांनी आता जो आपल्या सध्या जो योजना चालू होती, जी लाडकी बहीण योजना, त्या मला खरं सांगते भाऊ, आम्हाला इतर ठिकाणांकडनं पैसे घेऊन आमच्याकडनं फॉर्म भरले जातो, पण हे एकच असं ठिकाण आहे ना की जिथे बिना पैशाच्या बिना ह्याने आमचं सगळं काम करून दिलं होतं। आणि आम्ही असं नाही, फक्त मीच नाही, माझ्या आजूबाजूच्या ज्या पण लेडीज आहेत सगळ्यांनी आम्ही इथे येऊन त्या फायद्याचा लाभ घेतला आणि आज आम्ही खरंच राकेश सरांना सांगितलं होतो जे आमच्या अकाउंटमध्ये आज पैसे आलेले आहेत ते त्यांच्या कारणाने चालेल, मी तरी असं सहमत बनेल। आणि इन फ्युचरसाठी मला जो आपल्या इकडचा जो नेता हवा आहे तो राकेश सरांसारखाच हवा आहे, कारण राकेश सर जी मदत करतात ना ते निस्वार्थ असतं, त्यांच्यात कुठला स्वार्थ नसतो। त्यांचा फक्त हाच हेतू असतो की इतरांची कशी मदत होईल आणि इतर कसे त्या अडचणीतून बाहेर पडतील, हाच त्यांचा उद्देश असतो। आणि मी खरंच देवाकडे प्रार्थना करेन की पुढच्या वाटचालीसाठी त्यांना खूप यश मिळेल। मगाशी मी वर्सोवाची काही लोकांसोबत बोललो, वर्सोवा करायसाठी बोललो, त्यांची मागणी असते की भारतीय जनता पार्टीने त्यांना विधानसभेचं तिकीट द्यावं। मी तर सहमत आहे सर त्या गोष्टीसाठी, कारण ते डिझर्व करतात आहे त्या गोष्टी। आम्ही सांगते ना सर, तुम्हाला न सांगताची कामं करतात तर तो विचार करा, जर त्यांच्याकडे पावर असेल तर ती कुठे नेते आम्हाला, म्हणजे आमच्या पूर्ण एरियाला, तर त्यांच्याकडे काही नसताना जर ते एकटे लढू शकतात तर आम्ही सगळे सोबत असतील तर त्यांना ती खूप पुढे जातील। आणि मी त्यांना खरंच देवाकडे खूप प्रार्थना करते त्यांच्यासाठी की त्यांनी पुढे जावं। काय सांगा, आज रक्षाबंधन दिवस, आज एवढा मोठ्या प्रमाणात महिला आहेत। मी लक्ष्मी धोत्रे, मी इकडे मी राहते, पण मला राखी सरांच्या मला खूप आवडतात का, म्हणजे की मला एवढं सहायता करतात सगळ्या महिलांना, बाळांना, पोरांना, काही असो, काही वस्तूचं, काही खाण्याचं, काही रुपयाचं पण काय असो, पण सर आम्हाला मदत करतात, मला चांगलं वाटतं। मला पाहिजे, माझ्या सर यायला पाहिजे, माझ्या सरांना तिकीट भेटायला पाहिजे, म्हणजे जे न करता कामा त्यांना देतात तिकीट, ते ज्या माणसं आत्ता करतात ते आम्हाला आवडले, त्यांना तिकीट द्यायलाच पाहिजे। सरकारला आम्ही अपील करणार की बाबा देवाची कृपाने आमच्या सरांना यायला पाहिजे, आमच्या सरांना तिकीट भेटायला पाहिजे, आम्ही जिंकू आणि आम्ही दाखवू करूनची। एवढे आमचे महिलांना मदत करतात, कधी मी पाहिलं नाही। मी सोशल खूप केला, मी सोशल सगळा काँग्रेस सगळ्यामध्ये केला, BJPला केला, तरी पण तसं मला कोणी भेटलं नाही। आज मला सर भेटलेत, मला माहिती, माझ्या जीवाला माहिती आहे की आज माझा सर काय आहे, मला माहिती आहे, म्हणून मी गौरव म्हणते की माझ्या सरला तिकीट पाहिजे तर पाहिजे, कुठून पण येऊ।